बातमीपत्राच्या सुरुवातीला बातमी राजकीय वर्तुळातून हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल, जो धर्माबरोबर राहील तोच जिवंत राहील, मंत्री गुलाबराव पाटलांनी हे खळबळजनक वक्तव्य केलंय। त्यामुळे जो धर्माबरोबर राहील तोच जिवंत राहील, हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल असं खळबळजनक वक्तव्य गुलाबराव पाटलांनी केलंय। धर्मकार्य आणि भगवा झेंडा याच्यावर सगळ्यांनी कायम एकनिष्ठ राहणं आणि एकजूट राहणं ही काळाची गरज आहे। आपण किती जातीपातीत वाटलो याच्यापेक्षा आपण पहिले हिंदू आहोत, मग इतर जातीचे आहोत। हिंदू धर्म टिकला तर जात टिकेल, हिंदू धर्मच टिकणार नाही तर जात कुठून टिकणार आहे। त्यामुळे ही धर्मसेवा सुरू आहे। या धर्मसेवेला आपण सगळ्यांनी मदत आपण करतच राहतो। पुढच्या काळातही आम्ही मदत करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करू नव्हे, ते आमचं कर्तव्यच आहे। कारण की या भगव्या झेंड्यामुळेच मी मंत्री होऊ शकलो, याचा सांगायला मला अभिमान वाटतो। तर याच संदर्भात प्रतिक्रिया देण्यासाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या नेत्या सुषमा अंधारे आपल्या सोबत जोडल्या गेल्यात। सुषमाताई, गुलाबराव पाटलांनी हे वक्तव्य केलंय की हिंदू धर्म टिकला तरच जात टिकेल, काय प्रतिक्रिया द्याल? हिंदू धर्म टिकावा, तो चिरंतन राहावा, हिंदू धर्माचा जो भगवा ध्वज आहे तो त्रिखंडात फडकावा, त्याबद्दल काहीच वाद नाही। पण जाती टिकाव्या म्हणजे काय? जातीची उतरंड पण टिकली पाहिजे का? आणि जातीची उतरंड टिकवताना काही जाती नीच आणि काही जाती उच्च, काही जातींची पदसोपान परंपरा, काही जाती स्पृश्य आणि काही अस्पृश्य, हेही त्यांना मान्य आहे का? हेही एकदा विचारणं गरजेचं आहे, म्हणजे आपल्याला अजून विस्तृत बोलता येईल। नक्कीच। खरं तर या आधी पूर्वी देखील निवडणुका ज्या लढवल्या गेल्या त्यावेळी भाजप असेल, महायुती असेल यांनी हिंदुत्व हा मुद्दा उचलून धरल्याचं पाहायला मिळालं। आता शिवसेनेच्या नेत्यांकडून देखील धर्माबाबत, जातीबाबत अशा प्रकारचे वक्तव्य केली जात आहेत, यावरती काय म्हणाल? एक लक्षात घ्या, जगातला कोणताच धर्म हा वाईट शिकवत नाही, द्वेष किंवा हिंसा शिकवत नाही। यावर मी दसरा मेळाव्यात फार स्पष्टपणे माझी भूमिका मांडली होती की हिंदू धर्मातली अशी कोणतीही ओवी, श्लोक, स्तुती, स्मृती, वेद, पुराण नाही की जो इतर धर्मांचा द्वेष करायला शिकवेल। त्याला आपल्या धर्माप्रमाणे राहण्याचा, बोलण्याचा अधिकार आहे। तो अधिकार त्यांनी निश्चितपणे राबवला पाहिजे, गाजवला पाहिजे, तो उपभोगला पाहिजे। मुद्दा एवढाच आहे की असं करत असताना इतर जातीच्या किंवा इतर धर्माच्या लोकांना कमी लेखणे, त्यांच्या क्षमतांना कमी लेखणे, त्यांना नीच समजणे, हा जो प्रॉब्लेम आहे, हा प्रॉब्लेम धर्माच्या तत्वज्ञानाचा नाही, हा प्रॉब्लेम धर्म आणि सर्वसामान्य माणसं यांच्यामध्ये प्रॅक्टिसिंग असणारे जे लोक आहेत त्यांचा हा प्रॉब्लेम आहे। म्हणून हे सगळे गोंधळ निर्माण होतात। नक्कीच। धन्यवाद सुषमाताई, आपण जय महाराष्ट्राला दिलेल्या या प्रतिक्रियेसाठी। तर गुलाबराव पाटील यांनी हे खळबळजनक वक्तव्य केलंय।